मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता उपवर्गीकरणची एंट्री झाली आहे. कारण राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय की उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. मग मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण का देता येऊ शकत नाही? आता सरकारच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलाय. तसं तर मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आतापर्यंत अनेक मुद्दे समोर आले, परंतु उपवर्गीकरण हा शब्द या प्रकरणात अनेकांनी पहिल्यांदाच ऐकला असेल. एकीकडे सरकारने या उपवर्गीकरणाचा आधार घेत मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची भूमिका मांडली आहे, तर दुसरीकडे या मुद्द्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झालाय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्य सरकारने फक्त युक्तिवाद केलाय, कोर्टाने अजून आरक्षण दिलेलं नाही. तर मग राज्य सरकारचा हा दावा नेमका कशावर आधारित आहे? उपवर्गीकरण खरंच आवश्यक आहे का, आणि याचा मराठा आरक्षणावर का परिणाम होणार? तर चला सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेले हे प्रकरण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, अगदी सुरुवातीपासूनच एक शब्द जो आपण या प्रकरणात सातत्याने ऐकतोय तो म्हणजे उपवर्गीकरण. तर चला सर्वात आधी जाणून घेऊयात की उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झालं तर एखाद्या मोठ्या आरक्षणाच्या गटामध्ये अनेक जाती किंवा समाज असतील, तर त्या मोठ्या गटामध्येच काही समाजांसाठी वेगळा वाटा ठरवायला उपवर्गीकरण म्हणता येईल. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्याला मान्यता दिली आहे. आणि याच कायदेशीर भूमिकेचा आधार घेत राज्य सरकारने आता मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयासमोर मांडला आहे. सरकारचा युक्तिवाद असा आहे की जर मागास वर्गातील लोकांच्या मोठ्या गटात उपवर्गीकरण करता येत असेल, तर मराठा समाजाला मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण देण्यासही कायदेशीर अडथळा नसावा. मात्र हा सरकारचा युक्तिवाद आहे, त्यावर उच्च न्यायालयाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय दिलेला नाही. आता इथे पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, मराठा समाजाला मागास कसं ठरवण्यात आलं? यासाठी सरकारने आपल्या युक्तिवादात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालांचा आधार घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार 1956 पासून 2018 पर्यंत मराठा समाज मागास आहे की पुढारलेला याचा कोणताही अभ्यास मागासवर्ग आयोगाने केला नव्हता. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने मराठा समाजाचा सर्वे केला आणि समाजाला मागास ठरवत आरक्षणाची शिफारस केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नंतर गायकवाड आयोगाच्या पद्धतीतील ज्या काही चुका झाल्या होत्या त्या सर्वांचा आधार घेत 2018च्या मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला होता. यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल पुढे केला. सरकारचा दावा आहे की या आयोगाने आधीच्या त्रुटी दूर करून अधिक योग्य आणि सुटसुटीत सर्वेक्षण केलं. या आधारावर मराठा समाज मागास असल्याचं आयोगाने मान्य केलं आणि त्यानंतर स्वतंत्र आरक्षणाची शिफारस केली, असा सरकारचा युक्तिवाद आहे. आता या सगळ्याचा थेट संबंध येतो तो मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणाशी. राज्य सरकारने 2024 मध्ये मराठा समाजासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद केली. याच कायद्याच्या संविधानिक मंजुरीला आवाहन देणाऱ्या याचिकांवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आणि सरकारसमोर सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक आहे आरक्षणाची 50% मर्यादा. कारण सर्वोच्च न्यायालयाने ह्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात 50% मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती महाराष्ट्र सरकारने सिद्ध केलेली नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2018च्या कायद्यातील 12 आणि 13% मराठा आरक्षणाला मान्यता नाकारली होती. म्हणूनच आता राज्य सरकारने उच्च न्यायालयात आणखी एक मुद्दा मांडला की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जर 50% मर्यादा ओलांडता येऊ शकते आणि EWS साठी 10% आरक्षणाचाही दाखला राज्य सरकारकडून देण्यात आला. म्हणजेच सध्या कोर्टासमोर फक्त मराठा समाज मागास आहे की नाही एवढाच प्रश्न नाही, तर त्यासोबत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी पुरेसा कायदेशीर आणि सांख्यिक आधार आहे का? उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा या प्रकरणात वापर करता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 50% आरक्षण मर्यादेच्या पलीकडे हे 10% आरक्षण संविधानाच्या कसोटीवर खरे उतरतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट होणार आहेत. म्हणूनच
उपवर्गीकरण हा शब्द आजच्या घडामोडीत महत्त्वाचा असला तरी त्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळालं असा अजिबात नाही. सध्या राज्य सरकार आपली बाजू कोर्टासमोर मांडत आहे आणि अंतिम निर्णय उच्च न्यायालयात घ्यायचा आहे. म्हणून सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की मराठा समाजाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले असा कोणताही कोर्टाचा निर्णय सध्या झालेला नाही. राज्य सरकारने या प्रकरणी आपली बाजू मांडताना कोर्टात उपवर्गीकरण या भूमिकेचा आधार घेतला आहे, परंतु त्यासोबतच 2024 मध्ये करण्यात आलेल्या 10% आरक्षणाचा मुद्दा संविधानिक मंजुरीच्या प्रश्नांमुळे मुंबई हायकोर्टात प्रलंबित पडलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढची खरी आणि निर्णायक गोष्ट फक्त अशी असेल की उच्च न्यायालय सरकारचे हे युक्तिवाद आणि आयोगांचे अहवाल कितपत मान्य करतं. जर न्यायालयाने सरकारची बाजू मान्य केली तर मराठा आरक्षणाच्या पुढच्या कायदेशीर वाटचालीला मोठा आधार मिळू शकतो. परंतु जर न्यायालयाने ही भूमिका मान्य केली नाही तर सरकारसमोर पुन्हा एकदा कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच सध्या आरक्षण मिळालं किंवा आरक्षण रद्द झालं असा कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. आता सरकारच्या या युक्तिवादावर मुंबई उच्च न्यायालय काय भूमिका घेतं आणि 10% मराठा आरक्षणाचं भवितव्य काय ठरतं याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचं लक्ष असणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण सुनावणीवर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.